तर भाजप नेते धनंजय महाडिक यांनी सुनेत्रा वाहिनींनी दादांची जागा घ्यावी अशी भावना व्यक्त केली आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं। प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला स्वाभाविकपणानं हे वाटतंय की सुनेत्राताईंनी दादांची जागा घ्यावी, त्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात। जर सर्व परिवाराची संमती झाली, तिन्ही पक्षांची संमती झाली, तर मीही या मताचा आहे की ताईंना निश्चित उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे। त्या चांगल्या पद्धतीने निभावतील, कारण माझा त्यांचा सहवास आता राज्यसभेमध्ये, पूर्वी त्या राजकीय क्षेत्रामध्ये एवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या, परंतु आता राज्यसभेमध्ये त्या माझ्यासोबत आहेत गेले काही वर्ष, आणि मी त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा स्वभाव हे सगळं पाहिलेलं आहे। निश्चित ते हे जबाबदारी पेलू शकतील असं मला वाटतं। मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीने त्वरित एकत्र झालं पाहिजे, कारण जी घटना घडलेली आहे ही कुणालाच सहन होणारी नाही आहे, आणि यातून वेगळं काही होण्याच्या आधी या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। आणि खूप चांगली ताकद राज्यामध्ये आहे। 40 खासदार दादांचे होते, 40 आमदार दादांचे आहेत, 10 आमदार साहेबांचे आहेत, खासदार 8-10ची संख्या आहे, राज्यसभेत त्यांची संख्या आहे। हे सगळी मोठी ताकद राज्यामध्ये राष्ट्रवादीची आहे, ती सगळी एकवटली पाहिजे असं माझी भूमिका राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.